वसुंधरा फाउंडेशन एका सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेनं तयार झालेली ही संस्था. मित्रांनो, आपल्या या संस्थेला दिनांक 14 जून 2024 रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताना आनंद द्विगुणित तर झाला आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढली आहे. वसुंधरा फाउंडेशन हे पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक आणि संस्कृती संवर्धन इत्यादी क्षेत्रात सामाजिक योगदान देत आहे, हे आपण जाणताच. सामाजिक विकासाचं कार्य करत असताना वसुधैव कुटुंबकम या भावनेतून आपला हा परिवार देखील वाढेल, समृद्ध होईल आणि अर्थातच सर्वांचा व्यक्ती विकास होईल, हा त्यामागचा शुद्ध हेतू आहे. आपले यापुढे काही नियोजित प्रकल्प म्हणजे बायोगॅस, घनकचरा किंवा ओला कचरा निर्मूलन, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खताचं उत्पादन कमी दरात करणे, वृद्धांसाठी नाना नानी पार्कच्या माध्यमातून देखभाल इत्यादीची सोय करणे, गोरगरीब गरजू लोकांसाठी जेवणाची व्यवस्था कमीत कमी किमतीमध्ये देणे अशी असणार आहेत. आपण सर्वजणच धरतीला माता मानतो. माता म्हणजे आपलं भरण पोषण जी करते ती. कोणतेही मोबदल्याशिवाय फक्त देत राहणं हा तिचा स्थायी भाव. फळं, पानं, फुलं, पाणी, खनिज, धान्य, हवा अशा अनेक माध्यमातून ती आपल्याला सतत काही ना काहीतरी देत राहते. परिणामतः स्वतःची झीज करून घेत असते. अशा या धरतीसाठी आपण कृतज्ञ असायला हवं. याच भावनेतून आपण वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून या धरणी मातेचं पूजन करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. म्हणून संस्कृती संवर्धन हा वसुंधरा फाउंडेशनच्या कार्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. या धर्तीवर आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेत असतो. फक्त चर्चा न करता कृतिभक्तीच्या माध्यमातून आपण काही कामं गेली वर्षभर करत आहोत. प्रथम वृक्षारोपण कार्यक्रम. भारतात जमिनीचं तापमान 62 डिग्रीपर्यंत नोंदवलं गेलंय. जलस्रोत आटून भूगर्भातील पाणी कमी होत आहे. जमिनीतील आर्द्रता कमी झाल्यामुळं जमीन शुष्क होऊ लागली आहे. पर्यायानं झाडे, झुडपे, वृक्षवेली आणि एकंदरीत जैविक जीवन धोक्यात आलंय. याची जाणीव ठेवून आपण प्रथम वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी श्रीराम दुधाणे यांचे सिद्धिविनायक गणेश मंदिर, खामगाव, मावळ, तालुका हवेली, जिल्हा पुणे इथं केला होता. स्मार्ट बालक पालक कार्यशाळा. बालकाचे वक्तृत्व, कर्तृत्व, विकास करण्याचे तंत्र देणारी व भावी पिढी देखील शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी आपण बालक पालक कार्यशाळा दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी खडकी, पुणे इथं आयोजित केली होती. द्वितीय वृक्षारोपण कार्यक्रम. द्वितीय वृक्षारोपण कार्यक्रम आपण 5 सप्टेंबर 2022 रोजी सिद्धेश्वर मंदिर, सासवड इथं केला. भारतीय वंशावळीची फुलझाडं, फळझाडं लावणं आणि त्यांचं संवर्धन करणं या हेतूनं आपण हा कार्यक्रम केला होता. त्यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, उंबर, पळस, चिंच इत्यादी झाडांचं वृक्षारोपण केलं. तृतीय वृक्षारोपण कार्यक्रम. दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी आपण जिल्हा परिषदेचे जीवन शिक्षण विद्या मंदिर, रुळे इथं 100 झाडांच्या रोपांचं वाटप आणि वृक्षारोपण केलेलं आहे. यात देखील भारतीय वंशावळीच्या झाडांचं वाटप केलंय. वृक्ष वाटप कार्यक्रम. हा कार्यक्रम दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी गणेश मंदिर, मावळ इथं करण्यात आला. इथं आपण भारतीय वंशाच्या 51 रोपांचं वाटप करून वृक्षारोपण करण्यासाठी जनजागृती केली आहे. चौथा वृक्षारोपण कार्यक्रम. चौथा वृक्षारोपण कार्यक्रम आपण भुलेश्वर मंदिर, माळशिरस इथं 24 सप्टेंबर 2022 रोजी केलेला आहे. इथं देखील भारतीय वंशावळीच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. वसुंधरा फाउंडेशनच्या अनेक सभासदांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पाचवा वृक्षारोपण कार्यक्रम. हा कार्यक्रम 16 ऑक्टोबर 2022 रोजी आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल, शिरूर, घोड नदी, पुणे इथं करण्यात आला. आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका राणी चौरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वसुंधराचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर सदस्यही उपस्थित होते. व्हीलचेअरचं वाटप.
तीर्थक्षेत्र गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनासाठी असंख्य भाविक भेट देत असतात. त्यामध्ये काही वृद्ध, अपंग अशा भक्तगणांचा देखील समावेश असतो. या लोकांसाठी दर्शन सुलभ व्हावं यासाठी व्हीलचेअरचं वाटप वसुंधरा फाउंडेशनतर्फे दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आलं. मी शून्य संगीत कार्यक्रम. मी शून्य हा संगीतमय कार्यक्रम वसुंधरा फाउंडेशन आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ संगीतकार गायक श्री राजेश दातार व कवयित्री रेश्मा कारखानीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. हा संगीतमय कार्यक्रम दिनांक 17 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केला होता. वसुंधरा फाउंडेशनच्या सदस्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला होता. अनेक सदस्यांनी उपस्थित राहून या संगीत पर्वणीचा लाभ घेतला. माध्यमिक शाळा रंगकाम. आदर्श माध्यमिक विद्यालय केतकावळे येथील शाळेची रंगरंगोटी करण्याचा कार्यक्रम दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी करण्यात आला. प्रजासत्ताक दिन कार्यक्रम. निमंत्रणानुसार आदर्श माध्यमिक विद्यालय केतकावळे इथं वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पादुका दर्शन सोहळा आणि भंडारा. निमंत्रक शिवराय मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत सुजित रमाकांत काळे व वसुंधरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पुण्यात रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी वाळवेकर लॉन्स, सातारा रोड, पुणे इथं संपन्न झाला. या दत्त संप्रदायातील 27 मूळ पादुकांच्या दर्शनाचा अनेकांना लाभ झाला. वसुंधराच्या अनेक सदस्यांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला. सह्याद्री वनराई फाउंडेशन भेट. सह्याद्री वनराई फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक ज्येष्ठ श्रेष्ठ मराठी व साऊथ सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणाचा खूप मोठा संकल्प केला व तो तडीस नेण्याचं काम सध्या ते करत आहेत. सयाजी शिंदे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केले व पुन्हा भेटून सविस्तर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. प्रशासकीय सेवा पुस्तक वाटप रहिमतपूर. दिनांक 21 मे 2023 रोजी रहिमतपूर जिल्हा सातारा इथल्या हिंद नगर वाचनालयाला व ग्रंथालयाला आपल्या वसुंधरा फाउंडेशनने भेट देऊन अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात तयार व्हायला पाहिजे या हेतूनं फाउंडेशनतर्फे प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी पुस्तक वाटप करण्यात आलं. ओला कचरा प्रकल्प भेट. इतर सांस्कृतिक कार्यक्रम. 16 एप्रिल 2023 ला भूले ना भुलाए हा हिंदी संगीतमय कार्यक्रम. 20 जानेवारी 23 ला रंगीला रे. 29 जानेवारी 2023 रोजी सब रंग हा गीत गझल फिल्म संगीताचा कार्यक्रम. असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून सभासदांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खरंय मित्रांनो, वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत असेच असंख्य हात पुढे आले आहेत आणि सढळ हाताने गरजूंना उभं करण्यात आपलं योगदान देत आहेत. त्यांचा इथं उल्लेख केल्याशिवाय हा शब्दप्रपंच पूर्ण होणारच नाही. संकल्प आणि जिद्दीबरोबर कार्यसिद्धीही महत्त्वाची असते आणि हे आपण सर्वांनी शक्य करून दाखवलंय. त्यासाठी आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांची साथ, सोबत आणि सहकार्यासाठी मनापासून धन्यवाद.